पुढील 3 तासांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी सतर्क राहावे, मंत्रालयाकडून आता सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। मुंबई शहरात, उपनगरात, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। पुढील 3 तास आता महत्त्वाचे असतील। नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना आता मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत। मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना आता मंत्रालयाकडून आता करण्यात आल्या आहेत। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनीष, आपण पाहतोय ठाण्यात सुद्धा गेले 2 दिवस मुसळधार पाऊस झालेला आहे। आज सुद्धा पुढील 3 तास महत्त्वाचे सांगण्यात येते ठाण्यात, काय अधिकची माहिती? लागले जर आपण बघितलं तर गेल्या 48 तासापासून ठाण्यामध्ये 420 मिलीमीटर इतका पाऊस हा पडलेला आहे। या पावसामुळे काल पण बघितलं आपण की ठाण्यामध्ये वंदना डेपो असेल, मार्केटचा परिसर असेल, वृंदावन सोसायटी असेल, या संपूर्ण सकल भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठलं होतं। पण आता देखील परिस्थिती जी आहे ती वंदना बस डेपोची ती तशीच आहे, कारण आता देखील कमरे एवढं पाणी हे वंदना बस डेपोच्या परिसरामध्ये आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांकडून हे पाण्याचा निचरा कसा होईल त्यासाठी सक्षम पंपच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी हे नाल्यामध्ये सोडण्याचं काम सध्या सुरू आहे। काल आपण बघितलं की ठाणे ते सीएसटी दरम्यान रेल्वे सेवा जी होती ती ठप्प झाली होती। संध्याकाळच्या सुमारास ती सेवा सुरू झाली, पण आता सध्या मात्र रेल्वे सेवा जी आहे ती 10 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे आणि रात्रभरापासून जर बघितलं तर ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळेच हवामान खात्याने पुढच्या 3 तासामध्ये धोक्याचा इशारा हा दिलेला आहे की जर गरज असेल तर तुम्ही बाहेर पडा म्हणून असं देखील सांगण्यात आलं आहे। काल रात्रीच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस काढली की आजही तिसऱ्या दिवशी शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात येणार आहेत। लागली धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।